मॉर्निंग स्टुडंट्स. एक्सरसाइज 1.2 सुरू करण्या अगोदर आपण ही काही सबस्टिट्यूशन बघितलेली बघा. म्हणजे नेक्स्ट जो क्वेश्चन सुरू करायचा आहे आपल्याला त्या क्वेश्चनसाठी आपल्याला ही सबस्टिट्यूशन लागणार आहेत बघा. मग सबस्टिट्यूशनमध्ये काय सांगितलेलं की √1 - x² जर असेल तर x इज इक्वल टू काय घेऊ शकते आपण, साइन थिटा आणि कॉस थिटा घेऊ शकते. कधी घेऊ शकते बघा, 1 - x² म्हणजे एक्सला मायनस साइन असेल तर साइन थिटा कॉस थिटा. जेव्हा दोन्ही पॉझिटिव्ह असतील, 1 + x² असेल म्हणजे एक्स पॉझिटिव्ह असेल, तेव्हा काय सबस्टिट्यूशन घेते आपण, x इज इक्वल टू टॅन थिटा और कॉट थिटा. आणि x² - 1 जर असेल तर आपण काय घेणार आहे, सेक थिटा और कोसेक थिटा आपण हे सबस्टिट्यूशन घेणार आहे. लक्षात येते का बघा. मग अजून पुढे काय सांगितलंय बघा याच्यामध्ये, इथे जर आपण बघितलं तर हे आहे बघा, 2x / 1 + x² आहे बघा. लक्षात येते का, 2x / 1 + x² जर असेल तर आपल्याला काय सबस्टिट्यूशन घेता येतं, x इज इक्वल टू टॅन थिटा. आणि 1 - x² / 1 + x² जर असेल तरी आपल्याला x इज इक्वल टू टॅन थिटा हे सबस्टिट्यूशन घेता येईल. हां, मग या सबस्टिट्यूशनचा यूज करून आपण एक्सरसाइज 1.2 जी आपली सुरू आहे त्यातला नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे बघा. एक्सरसाइज कोणती सुरू आहे आपली, एक्सरसाइज नंबर 1.2 त्यातला क्वेश्चन नंबर 9 आपल्याला घ्यायचा आहे. त्यात क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय सांगितलंय बघा. आता क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन काय आहे तोच असेल, क्वेश्चन मध्ये काही चेंज होणार नाहीये. क्वेश्चन नंबर 9, डिफरन्शिएट फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा क्वेश्चन आहे तोच असेल. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, कॉस इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये काय आहे, 1 - x² / 1 + x². मी सबस्टिट्यूशन काय म्हटली ती इथे लिहून ठेवते बघा. रूटमध्ये जर 1 - x² असेल तर x इज इक्वल टू काय घेऊ शकते आपण, साइन थिटा और कॉस थिटा. बरोबर आहे. पुढं √1 + x² जर असेल तर आपण x इज इक्वल टू काय घेणार आहे, टॅन थिटा और कॉट थिटा घेणार आहे. आणि पुढं काय असेल, x² - 1 असेल तर आपण काय घेणार आहे, x इज इक्वल टू सेक थिटा और x इज इक्वल टू कोसेक थिटा. ही बेसिक सबस्टिट्यूशन आहे. मग याचा यूज आपल्याला एक्झाम्पलसाठी करायचा आहे. लक्षात येते का बघा. आता मग पुढे मी आता हे सॉल्व करणार. याला काय करावं लागेल, लेट y इज इक्वल टू घ्यायचं. लेट y इज इक्वल टू काय आहे, कॉस इनवर्स ऑफ 1 - x² / 1 + x². हां, मग आता इथे जर ऑब्झर्व केलं तर आपण तर 1 - x² आणि 1 + x² आहे. हां, मी काय सांगितलेलं, जर 1 - x² आणि 1 + x² असेल तर इथे सबस्टिट्यूशनमध्ये दिलेलं होतं बघा आपल्याला. मी इथे सबस्टिट्यूशन काय घ्यायचं आहे बघा, 1 - x² आणि 1 + x² जर असेल तर x इज इक्वल टू किती घ्यायचं आपल्याला, टॅन थिटा घ्यायचं. मग आता हे जर आपलं एक्झाम्पल बघितलं याच्यात तुम्ही तर इथं काय दिसते, कॉस इनवर्स ऑफ 1 - x² / 1 + x² आहे. म्हणजे आपण काय सबस्टिट्यूशन घेणार, पुट x इज इक्वल टू टॅन थिटा हे सबस्टिट्यूशन घेणार. देन ह्याच्यावरनं थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x. हां, मग आता हे सबस्टिट्यूशन आपण त्याच्यामध्ये करणार, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 - x² म्हणजे किती लिहायचा, टॅन² थिटा लिहायचा आणि डिवायडेड बाय किती येणार इथं, 1 + टॅन² थिटा. एक्सची व्हॅल्यू आपण किती ॲड केली, टॅन ॲड केली. मग आता पुढे बघा काय येणार एक्झाम्पल. मग आता याच्यासाठी फॉर्म्युला आहे की 1 - टॅन² / 1 + टॅन² इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतोय की कॉस इनवर्स ऑफ हे कॉस 2 थिटा आपल्याला लिहिता आहेत. 1 - टॅन² / 1 + टॅन² असेल तर मग आता कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होईल म्हणजे राहिले किती, फक्त 2 थिटा राहिला. मग 2 थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची आहे आपल्याला, टॅन इनवर्स ऑफ x घ्यायचे आहे. 2 टॅन इनवर्स ऑफ x. हा काय मिळाला आपल्याला, y मिळाला. अजून हा y आपण डिफरन्शिएट केलेला नाही आहे. आता तो डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू x ना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय येणार बघा, dy/dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे, d/dx ऑफ टॅन इनवर्स ऑफ x येईल. 2 कॉन्स्टंट ॲज इट इज. टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, ते 1/1 + x² येईल. 2 इथं मल्टिप्लाय पाहिजे तर आपण पुढं असं लिहू शकते, 2 / 1 + x².
आता नेक्स्ट एक्झाम्पल जर बघितलं तर काय दिलं आहे बघा, टॅन इनवर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर दिलेलं आहे. मग मी y इज इक्वल टू लिहून घेतलं, काय येणार, टॅन इनवर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर घेतलं. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय दिसते बघा, बाहेर टॅन इनवर्स आहे, बरोबर आहे, आणि एक्स इथं जर 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे आपण आपला जो फॉर्म्युला बघितला त्याच्याप्रमाणे 1 मायनस एक्स स्क्वेअर जर असेल तर सबस्टिट्यूशन काय घेतो की एक्स इज इक्वल टू साइन थिटा और कॉस थिटा असं सबस्टिट्यूशन घेते. पण इथं काय झालं बघा, टॅन इनवर्स आहे, म्हणजे टॅनच्या व्हॅल्यूज, टॅनची रेंज मी काय सांगितलं की -1 टू 1 असते, बरोबर आहे का. टॅनची रेंज जी आहे -1 टू +1 असते, म्हणजे टॅनच्या व्हॅल्यूज, म्हणजे टॅन थिटाच्या ज्या काय व्हॅल्यूज असतील त्या -1 पासून 1 पर्यंतच असतात. त्यामुळे इथे सबस्टिट्यूशन आपल्याला काय घ्यावं लागेल, पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा आपल्याला घ्यावं लागेल. येते का बघा लक्षात जरा. रेंज याची वेगळी असल्यामुळं एक्स इज इक्वल टू, बाहेर टॅन इनवर्स असल्यामुळं मी हे सबस्टिट्यूशन घेतलं, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा आहे, म्हणजे थिटाच्या व्हॅल्यूज तेव्हा काय असणार आहेत, टॅनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू -1 किंवा +1 असते, तर π/4ला 45 अँगल काय असतो, टॅन 45 अँगल जो आहे तो किती असतो, 1 असते. त्यामुळं थिटाची व्हॅल्यू -π/4 टू +π/4 असेल, बरोबर आहे. मग आता याच्यावरनं थिटा इज इक्वल टू किती मिळणार आहे सांगा, देअरफॉर थिटा इज इक्वल टू किती मिळेल, टॅन इनवर्स ऑफ एक्स मिळेल. मग आता इथं आपण सॉल्व करत जायचं आहे, हे पुढे बघा काय मिळेल. एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा पुढे आपण ॲड करणार आहे, देअरफॉर वाय इज इक्वल टू काय येणार, टॅन इनवर्स ऑफ 2 एक्सची व्हॅल्यू किती ॲड करायचे, टॅन थिटा ॲड करायचे, 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस एक्सचा स्क्वेअर आहे, त्यामुळे काय होईल, टॅन स्क्वेअर थिटा आहे. हा जर फॉर्म्युला तुम्ही बघितला, ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे फॉर्म्युले सगळे तुम्हाला माहिती पाहिजे, तर त्याच्यासाठी पाहिजे तर लॉग टेबलमध्ये आहेत किंवा 11च्या बुकमध्ये आहेत. आता जर 11चे बुक तुमच्याजवळ नसतील तर लॉग टेबलमध्ये बघायचं, 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपण टॅन 2 थिटा असं लिहू शकतो. हा फॉर्म्युला आपण 11मध्ये बघितला झालेला आहे. हा टॅन 2 थिटा आपल्याला लिहिता येतो, म्हणजे वाय इज इक्वल टू काय मिळालं बघा, टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होऊन वायची व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला, 2 थिटा मिळणार आहे. हां, बरोबर आहे. मग अजून आपल्याला वाय डिफरन्शिएट करायचं आहे, देअरफॉर वाय इज इक्वल टू मी किती लिहिणार आता, 2, आणि थिटाची व्हॅल्यू किती आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे, थिटाची व्हॅल्यू किती आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे. मग हा वाय आपण डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्सनं, मग वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू 2 टॅन इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह, ते काय येणार आहे, टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येईल. अगोदरच्या एक्झाम्पलला आपण बघितलं तसंच येईल. येते लक्षात सगळ्यांचं. आता ही सबस्टिट्यूशनची एक्झाम्पल आहेत बरं का. हे जे बेसिक सबस्टिट्यूशन्स आहेत ते सगळ्यांना लक्षात आले पाहिजेत. 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन थिटा कॉस थिटा, 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर टॅन कॉट, आणि एक्स स्क्वेअर -1 असेल तर सेक आणि कोसेक. पण इथं या एक्झाम्पलला मात्र काय झालं, बाहेर टॅन इनवर्स असल्यामुळं टॅनची रेंज काय असते, -1 टू 1 असते. त्यामुळे आपल्याला सबस्टिट्यूशन काय घ्यावं लागेल, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा असं सबस्टिट्यूशन घ्यावं लागेल. येते लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता. नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड दिलेला आहे, साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर. पहिल्या एक्झाम्पललाच आपण हे यूज केलं बघा. काय येणार, लेट वाय इज इक्वल टू घेतलं, लेट वाय इज इक्वल टू ते फंक्शन लिहून घ्यायचं, साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा वाय आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे, बाहेर साइन इनवर्स आहे तो काढायचा आहे. आता हा जर ब्रॅकेट तुम्ही बघितलात, 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, याच्याकडे आपल्याला डायरेक्ट सबस्टिट्यूशन आहे, जे पहिल्या एक्झाम्पलला आपण यूज केलं. काय सबस्टिट्यूशन घेतलेलं आपण, पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. पहिल्या एक्झाम्पलला आपल्याकडे ते घेता येते, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, आणि त्याच्यावरनं थिटा इज इक्वल टू किती येईल सांगा, थिटा इज इक्वल टू मिळणार आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स येईल. मग हे सबस्टिट्यूशन आपण त्या एक्झाम्पलमध्ये करणार आहे. देअरफॉर वाय इज इक्वल टू किती येईल बघा, साइन इनवर्स ऑफ काय येणार, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, आणि डिवायडेड बाय काय येईल, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा.
मग आता 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे आपण पहिल्या एक्झाम्पलला यूज केलेला फॉर्म्युला परत यूज करायचा आहे. ते किती येणार आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल कॉस 2 थिटा लिहिता येईल. पण बाहेर कोणतं फंक्शन आहे ब्रॅकेटच्या बाहेर इन्व्हर्स फंक्शन जर आपण बघितलं तर ते कोणतं आहे साइन इन्व्हर्स आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल इथं साईनची टर्म ॲडजस्ट करायची. मग इथे मी अलाइड अँगलचा टेबल यूज करणार साइन इन्व्हर्स ऑफ मी असं लिहू शकतोय साइन π/2 मायनस थिटा. आता थिटाऐवजी इथे किती आहे 2 थिटा आहे. अलाइड अँगलचा जो टेबल आहे तो मी यूज केला लक्षात येतोय का बघा तो टेबल. कॉस थिटा म्हणजे मी काय लिहू शकतोय साइन π/2 मायनस थिटा लिहू शकते. तो फॉर्म्युला आहे आपल्याकडे ट्रिग्नोमेट्री सेकंडमध्ये आहे बघा. अलाइड अँगलचा जो टेबल आहे त्यात आहे आणि एकदा एक्झाम्पलसाठी मी सांगितलेला आहे तो टेबल. मग आता काय झालं साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होऊन राहिले किती बघा π/2 मायनस 2 थिटा राहिला. हा काय आहे वाय आहे. मग अजून आपल्याला वाय इज इक्वल टू π/2 मायनस 2 थिटाची व्हॅल्यू किती ॲड करायची टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स ॲड करायची. हां मग हा वाय आपण आता डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्सना. मग वायचं डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा dy/dx इज इक्वल टू π/2 इथे एक्सची टर्म आहे का नाही आहे तो कॉन्स्टंट झाला π/2 त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि -2 टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येईल. येते लक्षात हे मिळालं त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता एक्झाम्पल नंबर 4. त्याच्यामध्ये काय दिले बघा साइन इन्व्हर्स ऑफ नेक्स्ट एक्झाम्पल साइन इन्व्हर्समध्ये कॉस इन्व्हर्स घेऊया. कॉस इन्व्हर्स ऑफ किती दिलेलं आहे बघा 3x मायनस 4x³ दिलेलं आहे. 3x मायनस 4x³ दिलेलं आहे. तर बाहेर कोणती टर्म आहे कॉस इन्व्हर्स आहे आणि इथे जर तुम्ही बघितलात आपल्याकडे जी सबस्टिट्यूशन आहेत त्याच्यामध्ये एक्सला स्क्वेअर होता पण इथं काय झालेलं आहे एक्सला स्क्वेअर आहे का एक्सला क्यूब आहे. मग आता एक्स जर इथं 3x मायनस 4x³ आहे यातला एक्स जर आपण कॉमन काढला तर 3 मायनस 4x² राहील का म्हणजे एक एक्स स्क्वेअरला काय झालं इथं मायनस साईन झालं. मग मी सबस्टिट्यूशन काय घेऊ शकते पुट एक्स इज इक्वल टू किती घेता येणार आहे मला -x² आहे असं जर आपण कन्सिडर केलं तर एक्स इज इक्वल टू किती लिहिता येणार आहे साइन थिटा लिहिता येणार आहे. मग याच्यावरनं थिटा इज इक्वल टू किती मिळेल साइन इन्व्हर्स ऑफ एक्स मिळेल. थिटा इज इक्वल टू काय मिळणार आहे साइन इन्व्हर्स ऑफ एक्स मिळेल. हां मग आता हा वाय आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे सॉरी इथं वाय इज इक्वल टू लिहून घ्यायचं राहील. हा वाय आपण सबस्टिट्यूट करणार कॉस इन्व्हर्स ऑफ एक्सची व्हॅल्यू किती लिहायची 3 साइन थिटा -4 एक्सचा क्यूब आहे म्हणजे काय येईल साइन क्यूब थिटा आहे. लक्षात येते का बघा. मग कॉस इन्व्हर्स ऑफ आता हा ब्रॅकेट जर तुम्ही ऑब्झर्व केला तर काय दिसते बघा 3 साइन थिटा -4 साइन क्यूब थिटा हा कशाचा फॉर्म्युला आहे 11th मध्ये झालेला आहे बघा. कशाचा फॉर्म्युला आहे हा साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. साइन 2 थिटा 3 थिटा हे इथंपर्यंतचे आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत. साइन कॉस टॅनचे 2 थिटा असेल 3 थिटा असेल ते बघितलेले आहेत. मग हा जो फॉर्म्युला आहे 3 साइन थिटा मायनस साइन क्यूब -4 साइन क्यूब थिटा तिथे किती लिहिता येईल मला साइन 3 थिटा लिहिता येईल. हां पण ब्रॅकेटच्या बाहेर जर तुम्ही ऑब्झर्व केला तर कॉस इन्व्हर्स आहे पण ब्रॅकेटमध्ये टर्म कोणत्या आल्या साइन आल्या त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल साइन जो आहे तो कॉसमध्ये लिहिला पाहिजे. मग अलाइड अँगलचं टेबल कॉस इथे काय लिहिता येणार आहे बघा π/2 मायनस थिटा लिहिला की आपल्याला काय मिळतो साइन मिळतो. कॉस π/2 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा लिहिता येतो तो फॉर्म्युला मी यूज केला. मग कॉस इन्व्हर्स आणि कॉस कॅन्सल होऊन इथं राहिलं किती फक्त π/2 मायनस 3 थिटा राहिला. हां मग इथं आता मी वाय इज इक्वल टू π/2 मायनस 3 थिटा म्हणजे किती लिहिता येईल मला साइन इन्व्हर्स ऑफ एक्स लिहिता येईल. मग हा वाय आता आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग dy/dx इज इक्वल टू काय येणार बघा π/2 काय झाला कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल -3 साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह का असतं साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस x². हे काय आहे साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह आहे -3 डिवायडेड बाय √1 मायनस x² हे मिळालं फायनल आन्सर. लक्षात येते एक्झाम्पल सगळ्यांच्या सबस्टिट्यूशन काय घेतलं आपण एक्स इज इक्वल टू साइन थिटा घेतलं.
नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता काय घेतलेलं आहे. कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 9 रेज टू एक्स आहे आणि किती आहे बघा इथं 1 प्लस 9 रेज टू एक्स आहे. हां, मग मी आता सुरुवात काय करणार, लेट वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ किती येणार 1 मायनस 9 रेज टू एक्स डिवायडेड बाय 1 प्लस 9 रेज टू एक्स. मग इथं जर बघितलं आपण आता आतापर्यंत जी एक्झाम्पल बघितली त्याच्यामध्ये काय होतं की एक्स स्क्वेअर वगैरे अशा टर्म होत्या. इथं असं काय आलं का, नाही आहे. मग ॲडजस्टमेंट करताना अगोदर काय करावं लागेल बघा आपल्याला, कॉस इनवर्स आहे बरोबर आहे. मग इथं 1 मायनस इथं स्क्वेअर कशाचा लिहिता येईल, 9 म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, 3 स्क्वेअर लिहिता येईल का, 9 म्हणजे 3 स्क्वेअर लिहिता येईल आणि ब्रॅकेट रेस्ट किती आहे, एक्स आहे. हां, डिवायडेड बाय इथं पण मी लिहिणार 1 प्लस 3 स्क्वेअर आणि ब्रॅकेट रेस्ट टू एक्स लिहिणार. पण तरीही स्क्वेअरची टर्म मिळाली का आपल्याला, नाही आहे. 3चा स्क्वेअर मिळाला, एक्सला स्क्वेअर आला का, नाही. हेच मी आता पुढं कसं लिहिणार आहे बघा, कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 3x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला डिवायडेड बाय 1 प्लस 3 रेज टू एक्स आणि ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला. रेज टू पॉवर ज्या आहेत त्या एकमेकांना मल्टिप्लाय असतात. मग एक्स आत लिहिला 2 बाहेर लिहिला काही फरक पडत नाही. त्यामुळे मी काय केलं 3 रेज टू एक्स ब्रॅकेटमध्ये ठेवला आणि ब्रॅकेटला स्क्वेअर घेतला. म्हणजे एक्सच्या टर्मचा स्क्वेअर आला का बघा. मग 1 मायनस इथं 3 रेज टू एक्स म्हणजे जर आपण हा ब्रॅकेट छोटा जो आहे तो म्हणजे मी जर एक्स कन्सिडर केला तर काय येणार आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर येईल. म्हणजे इथं मी सबस्टिट्यूशन काय घेऊ शकते पहिल्या एक्झाम्पल प्रमाणे पुट आता एक्स ऐवजी किती येणार 3 रेज टू एक्स येणार बरं का. 3 रेज टू एक्स इज इक्वल टू काय येणार मग टॅन थीटा येणार. हां, बघा लक्ष येते का सबस्टिट्यूशन 3 रेज टू एक्स, कारण एक्स ऐवजी अदर टर्म आले ॲज इट इज त्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आणि मग थीटा इज इक्वल टू काय येईल टॅन इनवर्स ऑफ 3 रेज टू एक्स येईल. हा काय मिळाला, थीटा मिळाला टॅन इनवर्स ऑफ 3 रेज टू एक्स. हां, मग आता मी पुढं आता काय लिहिणार बघा, देअरफॉर वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 3 रेज टू एक्स म्हणजे किती लिहिता येईल मला, टॅन लिहिता येणार आहे. पण 3 रेज टू एक्सचा स्क्वेअर आहे त्यामुळे टॅन स्क्वेअर आणि डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा येईल. म्हणजे आता पुढे बघा कॉस इनवर्स ऑफ मग 1 मायनस टॅन स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहू शकतोय, पहिल्या एक्झाम्पलला जो फॉर्म्युला यूज केलेला तोच लिहायचा. काय येणार आहे कॉस टू थीटा लिहिता येईल. मग कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होऊन राहिले किती फक्त 2 थीटा राहिला. म्हणजेच 2 थीटाची व्हॅल्यू किती लिहिता येणार आहे टॅन इनवर्स ऑफ 3 रेज टू एक्स असं लिहिता येईल. हा वाय आपण काय करणार आहे डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. हा वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ना काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 2 टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह किती 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, पण एक्स ऐवजी किती आहे 3 रेज टू एक्सचा स्क्वेअर येईल. लक्षात येते. मग एक्स ऐवजी कोणती टर्म आली 3 रेज टू एक्स आली त्यामुळे त्या टर्मचं परत डेरिव्हेटिव्ह जे डी बाय डी एक्स ऑफ 3 रेज टू एक्स येईल. मग बघा एक्झाम्पल काय मिळेल आता, ॲन्सर काय येणार आहे 2 डिवायडेड बाय 1 प्लस 3 रेज टू एक्सचा स्क्वेअर येईल आणि यात 3 रेज टू एक्सच्या स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला ॲज इट इज ए रेज टू एक्स इंटू लॉग ए म्हणजे किती आहे 3. येते लक्षात सगळ्यांच्या. सेम टाईपचा अजून एक एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पल नंबर 6 ह्याच्यामध्ये किती दिले आहे मी डायरेक्ट वाय इज इक्वल टू लिहितोय साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 25 एक्स स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 1 प्लस 25 एक्स स्क्वेअर. आता अगोदरच्या एक्झाम्पलला काय होतं की स्क्वेअरचीच टर्म नव्हती त्यामुळे आपण 9 म्हणजे 3 स्क्वेअर ॲडजस्ट केला बरोबर आहे का. पण इथं जर बघितलं तर इथं ऑलरेडी एक्सला स्क्वेअर आहे पण एक्सचा कोएफिशियंट 1 पाहिजे, तो आहे का नाही आहे, तो किती दिला इथं 25 दिला आहे. मग तो ॲडजस्ट केला पाहिजे. म्हणजे मी काय लिहिणार बघा आता इथं वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ लिहिताना 1 मायनस एक्सचा स्क्वेअर आहे 25 म्हणजे कशाचा स्क्वेअर असतोय 5चा स्क्वेअर असतोय का, म्हणजे मी काय करणार 5x आणि ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणार आणि डिवायडेड बाय 1 प्लस 5x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिणार. याची व्हॅल्यू काय चेंज झाली का असं लिहिल्यामुळं,
25 जो होता तो 5 स्क्वेअरमध्ये मी लिहिलेला आहे. हां, मग आता पुढं सबस्टिट्यूशन काय येणार, 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर अशा टर्ममध्ये मी आलं हे. म्हणजेच आपल्याला सबस्टिट्यूशन काय घेता येणार आहे, 5x इज इक्वल टू टॅन थिटा असं मला सबस्टिट्यूशन घेता येईल. बघा येते का लक्षात सगळ्यांच्या, 5x इज इक्वल टू टॅन थिटा घेता येईल आणि मग थिटा इज इक्वल टू किती येणार आहे, टॅन इनवर्स ऑफ 5x. थिटा इज इक्वल टू मिळेल टॅन इनवर्स ऑफ 5x. मग हे सबस्टिट्यूशन आपण त्याच्यामध्ये करणार. y इज इक्वल टू काय येणार, साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 5x म्हणजे आपण टॅन थिटा लिहिला, म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग 1 मायनस टॅन स्क्वेअर आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहू शकतोय, कॉस 2 थिटा लिहू शकतोय. हां, मग हा काय आहे, y आहे. y इज इक्वल टू 1 साइन इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा लिहिलं, पण बाहेर साइन इनवर्स आहे, इथं कॉस आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, y इज इक्वल टू साईनमध्ये लिहावं लागेल. साइन इनवर्स ऑफ कॉस म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, साइन पाय बाय 2 मायनस थिटा लिहिता येईल. म्हणजे मी किती लिहिणार, साइन पाय बाय 2 मायनस थिटा किती आहे, 2 थिटा आहे. साइन इनवर्स आणि साइन मग कॅन्सल होईल आणि पाय बाय 2 मायनस 2 थिटा राहिला, बरोबर आहे. आता y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस 2 थिटा म्हणजे किती आहे, तो परत लिहायचा आहे. थिटा किती आहे, टॅन इनवर्स ऑफ 5x. हा y आता मी डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग dy बाय dx इज इक्वल टू पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, 0 होईल, मायनस 2 टॅन इनवर्स डेरिव्हेटिव्ह 2 अपॉन 1 प्लस 5xचा स्क्वेअर येईल आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स ऐवजी काय आहे, 5x आहे, ते लिहायचं. एक्स ऐवजी 5xचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे किती येणार आहे बघा, डेरिव्हेटिव्ह मायनस 2 डिवायडेड बाय 1 प्लस 5x ब्रॅकेट स्क्वेअर येईल आणि या 5xचं डेरिव्हेटिव्ह किती येईल, इंटू होईल. बघा एक्झाम्पल लक्षात येत आहेत का, बऱ्यापैकी एक्झाम्पल आपण घेतलेली आहेत या क्वेश्चनची, या टाईपची सबस्टिट्यूशनची आहेत. सबस्टिट्यूशन करताना व्यवस्थित करायचं, काय घ्यावं लागतं ते बघू. नेक्स्ट लेक्चरला आपण दुसरा क्वेश्चन बघू.